इकडे महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यामध्ये संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली। अजित पवारांच्या प्रचारामध्ये गुलाबी रंगाच्या वापरावरून राऊतांनी जोरदार टोमणे हाणले। पाहूयात। महाराष्ट्रातले तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला। ते काय पिंक झाले, पिंक सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी। आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे। कुठे जाणार मला माहित नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, आपला नाही, आपला भगवाचा आहे। बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला, पिंक। काय साहब, पिंक। मी तो लगता बोले पिंक रंग कहाँ से लाया आपने केसीआर जी, ये नहीं चलता है राजनीति में। नहीं आप देखो हम जीत जाएंगे, मिलो पिंक कभी जीतेगा नहीं, एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा। मगाशी आपल्या वक्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांच्या 56 इंच छातीची त्यांना आठवण झाली। स्वतः मोदी विसरल्यात की आपली छाती 56 इंच होती। नाही नाही नाही, ती छातीच नाही आहे, तो माचीचा रिकामा खोका आहे, काही नाही त्यात, काही नाही त्यात। जर छाती असती 56, नुसती छाती जरी असती तर देशाची अवस्था झाली नसती। पहिलं भाषण ओपनिंग बॅट्समन आमचे उद्धवजी यांचं झालेलं आहे। आणि त्यानंतर मला वाटतं प्रत्येक प्लेयर खेळतोच आहे, म्हणजे आता आपल्याला काय चिंता नाही, आपण 500च्या वर जातो। ही वर्ल्ड कपची टीम आहे, जी मंचावर बसलेली आहे, ही वर्ल्ड कप जिंकणारी टीम आहे, आता स्पष्ट झालेलं आहे। एक कप जिंकलेला आहे आपण जवळजवळ दिल्लीचा, आणि महाराष्ट्राचा सुद्धा आपण हा सामना जिंकल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।